नमस्कार, मी अलका दुपकर। आजचा सवालमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। काल ज्या विषयावर चर्चा केली होती त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी घडलेल्या आहेत। आज तक्रार करण्यात आलेली आहे पोलीस ठाण्यामध्ये आणि ही तक्रार जी आहे पोलीस निरीक्षक घोडेगाव पोलीस ठाणे इथे दाखल केलेली आहे सुरेश तळेकर यांनी आणि त्यामुळे तिथली पडकई योजना जी आहे ही देखील चर्चेत आली आहे। निसर्गाचा केलेला ऱ्हास देखील चर्चेत आलेला आहे। हेच सगळे मुद्दे चर्चेत घेणार आहोत आजच्या सवालमध्ये। आजचा आपला सवाल आहे, माळीणमधली दुर्घटना मानव निर्मित संकट आहे का? आणि आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील। पवईतून मुंबईतून ते आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पर्यावरण तज्ञ विश्वंभर चौधरी पुण्याहून आपल्या सोबत आहेत। अंकुश काकडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत हे देखील पुण्यातूनच आपल्या या चर्चेत सहभागी होणार आहेत। काल त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले होते, पण आजच्या या सगळ्या घडामोडींनंतर ते या घटनेकडे कसं बघतायत, त्यांचा अभ्यास काय सांगतोय हा जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचं असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे आणि त्यांचं नाव आहे आनंद कपूर। शाश्वत फाउंडेशनचं काम महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीत आहे। कुसुमताई आणि आनंद कपूर यांनी खूप मोठं काम या सगळ्या परिसरात केलेलं आहे। हा सगळा जो गावचा भाग आहे हा आनंद कपूर यांनी पाहिलेला आहे। पडकई योजनेचं काम असेल किंवा ऱ्हास जो झालेला आहे या सगळ्याबद्दलची सत्य ते काय म्हणतायत ती त्यांना विचारणार आहोत। आणि नागपूरहून पर्यावरण तज्ञ उल्हास दाते आपल्या सोबत असणार आहेत। विधानसभेचे अध्यक्ष आणि या भागातले लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील फोनवरून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पण सगळ्यात आधी या चर्चेची सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे आपल्या सोबत खासदार आहेत। खासदारांपासूनच शिवाजीराव आढळराव पाटील, आज या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस तक्रार करण्यात आलेली आहे। तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? या गावावर ही जी आपत्ती ओढवलेली आहे त्याला कोण जबाबदार आहे? खरं म्हणजे आज दिवसभर आणि काल दिवसभर माळींच्या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हळहळतोय। दुसऱ्या बाजूला कारण शोधण्याची चढाओढ चालू झालेली आहे। आरोप केले जात आहेत की ही मानव निर्मिती आहे, चा ऱ्हास आहे। परंतु मला वाटतं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही दुर्घटना झालेली आहे। त्या दुर्घटनेमध्ये त्या गावचे अनेक ग्रामस्थ अडकून पडलेले आहेत। बरोबर, त्यांचं बचाव कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे। याला जबाबदार असून जबाबदार कोण आहे असं आता एवढ्यात काही सांगता येणार नाही। शासकीय यंत्रणा यथावकाश त्याची चौकशी करतील। परंतु अलीकडे पाहतो तर पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये होताना दिसतोय। आपण जो पडकईचा विषय काढला, पडकईची कामं तिथं आजूबाजूला नक्कीच चालू आहेत, नाही असं नाही। पडकईची मूळ संकल्पना अशी होती पडकईच्या कामाची की नांगरानं किंवा बैलजोडीनं काम करायचं, हातानं काम करायचं, शेती सपाट करायची, तळे घ्यायची किंवा त्या प्रकारची कामं पडकईची त्या माध्यमातून घ्यायची। परंतु भीमाशंकर परिसरामध्ये जी काही कामं चालू आहेत गेल्या अनेक वर्षापासून ती कुठल्याही प्रकारे मजुरी न लावता, हातानं कामं न करता JCP आणि पोर्कलेननी कामं होतात, हे धडधडीत सत्य आहे। हे टाळता येणार नाही। त्यामुळं थोडाफार परिणाम ह्या कामाचा त्या घटनेवर झाला असावा अशी दाट शक्यता वर्तवायला काही हरकत नाही असं मला वाटतं। शिवाजीराव, तुम्ही जो मुद्दा म्हणताय हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे, कारण आज याच अनुषंगाने तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आपल्या या चर्चेमध्ये तुमच्या विरोधी पक्षाचे असलेले आमदार देखील असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही म्हणताय की ही शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही या भागातले लोकप्रतिनिधी आहात, नव्याने निवडून गेलेले आहात आणि ज्यावेळी तुम्ही असा आरोप करताय, कोण याला जबाबदार आहे असं वाटतं? कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आदिवासी विभागातर्फे ही योजना राबवली जात होती। आजच्या तक्रारीमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की खोटे आदिवासी दाखवण्यात आले, कोट्यवधी रुपये लाटण्यात आले, या सगळ्यामागे मशीन्सची लॉबी होती मोठी। हे आरोप जे आहेत यामध्ये देखील तथ्य आहे असं वाटतंय का? आणि पक्षाचे प्रतिनिधी म्हणून देखील विचारीन की कोणत्या पक्षाचा यामध्ये हात होता असा तुमचा आरोप असणार आहे का? मी कुठल्या पक्षाचा हात होता यामध्ये मी त्या प्रकरणामध्ये जाऊ इच्छित नाही। परंतु मी अवश्य सांगू शकतो की पुणे जिल्ह्यामध्ये जमीन सपाटीची कामं, तळे खोदण्याची कामं जी चालू आहेत ती सर्वाधिक जास्त कामं मशीनने भीमाशंकर परिसराच्या अभयारण्यामध्ये होत आहेत की जी कामं फक्त मजुरांकरवी करावी असे संकेत आहेत। परंतु सर्वाधिक जास्त मशिनरी
त्या परिसरामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये वापरल्या जातात. आता सरकारनं आणि यंत्रणेनं शोधून काढायचं त्यामध्ये कुठला पक्ष जबाबदार आणि कोण जबाबदार आहे, मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. जानेवारी 2008 मध्ये मी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून पांचाळे, माळीण, आसाने, आडिवरे परिसरामधल्या डोंगर भागामध्ये डोंगराला भेगा पडल्या जात आहेत, त्यापासून लोकांचं संरक्षण करावं, आवश्यक ती पावलं उचलावी अशा प्रकारची सूचना मी जिल्हाधिकारी आणि महसूल आयुक्तांना 2008 पासून केलेली आहे. 2010 आणि 2012 मध्ये मी त्याला स्मरणपत्र पाठवली, परंतु त्यामध्ये प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. अगदी शिवाजीराव, ही काल अतिशय देखील गंभीर बाब. बरोबर, काल देखील तुम्ही हा मुद्दा मांडला होता. आपल्या सोबत आमदार येणार आहेत या भागाचे आणि त्यांना आपण विचारू की नेमकं तुम्ही जे म्हणताय अत्यंत सूचकपणे त्याचा अर्थ काय आहे. पण या क्षणाला आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी पोलिसांमध्ये ही तक्रार दाखल केलेली आहे, ज्याची एक प्रत IBN लोकमतकडे देखील आहे, ते सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकरजी, तुम्ही यामध्ये स्पष्ट आरोप असा केलेला आहे की संबंधित तालुका कृषी अधिकारी आंबेगाव आणि ज्या ठेकेदाराने हे पडकई योजनेचं काम केलं आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, गुन्ह्याची नोंद करावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गंभीर मागणी तुम्ही करताय. आता जी माहिती हाती येते, 41 मृतदेह आतापर्यंत या गावातून, या सगळ्या दुर्घटनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. अजून किती जण तिथे दबलेले असतील आपल्याला माहित नाही. आणि हे सगळं बचावकार्य एकीकडे सुरू असताना तुम्ही तपासाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करताय. काय पुरावे तुमच्याकडे आहेत? मुळातच पडकई योजना करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. आता आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी सांगितलं की यंत्राच्या साह्याने ते करता कामा नये, पण आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये JCB, ब्रेकर आणि पोकलेनच्या साह्याने ही सगळी पडकईची कामं आतापर्यंत करण्यात आली. आणि याच कामांच्या संदर्भामध्ये मी गेल्या 8 महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी, कृषी आयुक्त आणि कृषी या संबंधित विभागाचे सेक्रेटरी म्हणजे पडकईचे सेक्रेटरी गिरिराज त्यांच्यामध्ये सतत पाठपुरावा करतोय आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला हे त्यांच्या निदर्शनास आणून देतोय. आज माळीणमध्ये झालेली दुर्घटना अशी आहे की तिथे वरती मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट्स करण्यात आले आणि ते प्लॉट करत असताना संपूर्ण दगडमाती, राडारोडा हा गावाच्या दिशेने वरती डोक्यावर आणून ठेवण्यात आला. तीव्र उतार असताना अशा पद्धतीचे प्लॉट्स केले. गावामध्ये 3 प्रशासकीय यंत्रणा सतत कार्यरत असतात. एक ग्रामसेवक असतो, एक तलाठी असतो आणि कृषी पर्यवेक्षक असतो. जर हे काम बेकायदेशीर होतं तर या तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते काम का नाही थांबवलं? जर हे काम या संपूर्ण कृषी अधिकाऱ्यांनी कृषीच्या योजनेअंतर्गत, पडकई योजनेअंतर्गत जर केलं होतं तर हे काम त्यावेळी थांबवलं गेलं नाही आणि आज ही दुर्घटना मोठी झाली. या दुर्घटनेमागे संपूर्ण बेजबाबदारपणा आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष जागेवरती जाऊन ती पाहणी करणं जे गरजेचं होतं ते करण्यात आलं नाही. केवळ कागदावरती की सातबारा आणायचा, आदिवासीचा सातबारा आणायचा आणि त्याच्यावरती ही योजना राबवायची. त्याच्यावरती JCBचे 1 तासाचं काम झाल्याचं 10 तास दाखवायचे आणि उरलेला मलिदा हा सगळा अधिकाऱ्यांनी लाटायचा. अशा पद्धतीचं काम, अत्यंत चांगली योजना, पण या निकृष्ट अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आज आपल्याला हा दुर्दैवी प्रसंग आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावरती ओढवला. अगदी तळेकर, तुम्ही गंभीर आरोप करताय आणि आपण जी चर्चा करतोय की हे सगळं संकट मानवनिर्मित आहे का, एकूण व्यापक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मी येणार आहे. पण पडकईमध्ये आज तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यामुळे या प्रकरणावर चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण जाणार आहोत शाश्वत फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आनंद कपूर सर यांच्याकडे, कारण पडकई योजनेचं सगळं जे खऱ्या अर्थाने श्रेय आहे या भागात आदिवासींच्या खऱ्या विकासासाठी ज्यांनी रक्त आटवून ही योजना आणली असं म्हणता येईल, ते आनंद कपूर आपल्या सोबत आहेत. आनंद कपूरजी, आज अशी दुर्घटना घडल्यानंतर संपूर्णपणे या योजनेला बदनाम केलं जातंय. राष्ट्रीय मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, कोणताही अभ्यास न करता पडकई योजना बंद करा अशा प्रकारची मागणी आज केली जाते. जर यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी होणं आणि पडकई योजना संपूर्णपणे बदनाम करणं हे कितपत योग्य आहे? मुळात मनरेगा अंतर्गत कामं न करता आदिवासी योजनेअंतर्गत ही कामं इथे राबवली जात होती, यालाच आक्षेप घेतला पाहिजे. याबद्दल काय वाटतं? मला सरळ असं वाटतं की ही योजना सुरुवातीला जेव्हा लोक करत होते, आम्ही संस्थागत माध्यमातून करत होतो, तेव्हा लोक स्वतःच्या श्रमाने करत होती. आदिवासी विकास विभागात योजनाची पहिली मंजुरी रोजगार हमी योजनेअंतर्गत झाली होती. नंतर ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे फंड या कामाला मिळाले. त्याच्यामध्ये असा प्रकाराचा दंडक नाही आहे की फक्त मानवी श्रमानेच हे काम व्हावं. त्याच्यामुळे
आपल्याला समजून घेतला पाहिजे की म्हणजे भ्रष्टाचार हा एक मुद्दा आहे आणि योजना योग्य आहे किंवा अयोग्य, आणि या योजनेमुळे या प्रकाराची दुर्दैवी घटना घडली हे वेगळं गोष्ट आहे. बरोबर. आपल्याला समजून घेतलं पाहिजे प्रत्येक भाताचे खाचर या क्षेत्रामध्ये जी आदिवासी लोक करतात ते एकत्र येऊन एक एक दिवस एकेकाच्या शेतावरती काम करण्याचे काम करतात. या लोकांच्याकडे कृषी विभागाची जी दुसरी सपाटीकरणाची योजना मजगी म्हणून योजना होती जो राज्यभर राबवली गेली, तो 3 ते 7% उताराच्या जमिनीवर होती. पण अशा प्रकाराची इतकी कमी उताराची जमीन या क्षेत्रात जवळजवळ 5% सुद्धा नाही आहे. त्यामुळे फडकई योजना अधिकतर 8% ते 20% उताराच्या जमिनीवरती लोकांच्या खासगी जमिनीवरती केली जाते. त्याच्या खालच्या बाजूला दगडी बांध लावले जातात. दगडी बांध दगड आजूबाजूने एकत्र करून केले जातात. पूर्वी लोक दगड हाताने एकत्र करत होते. ते दगड गोळा करायला आपल्याला जे मोठा दगड असेल तो गोळा करण्याकरता कदाचित 1 दिवस सुद्धा जात असे किंवा एका दिवसामध्ये थोडे थोडे दगड गोळा करून थोडं काम होत असे. आता जेसीबीच्या सहाय्याने केलं तर ते थोडं सोपं जातं. 1 दिवसाचं काम कदाचित 2-3 तासामध्ये होतं. जे उताराची जमीन थोडीशी कट केली जाते ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती इथे कटिंग होत नाही. जास्तीत जास्त बांधाची उंची 3 ते 4.5 फूट 1 ते 1.5 मीटरच्या उंचीची असते आणि जास्तीत जास्त कटिंग हे 5 फुटाच्या जवळपासचे असते. एक जो क्षेत्र तयार होतो तो क्षेत्र जेमतेम 3 ते 5 गुंठे इतका असतो आणि शासकीय योजना जे गेली 4 वर्ष राबवली गेली आहे तो फक्त त्याचे शॅलो स्लोप्स म्हणजे 8 ते 12% एवढ्याच स्लोप्सवरती ती राबवली गेली आहे. अधिक उताराच्या जमिनीवरती राबवण्याची शासनातर्फे सुरुवातीला परवानगी नव्हती, अजूनही नाही आहे. त्याच्यामुळे या प्रकाराच्या योजनेमधनं आपल्याला हेही समजून घेतलं पाहिजे की लोकांची शेतीची जमीन तयार होतीये. या लोकांना 30,000 हेक्टर जमीन जो डिंबे धरणाच्या कॅचमेंट मधली आहे त्याच्यातली फक्त 12,500 हेक्टर इतकी जमीन लोकांना शेतीसाठी उपलब्ध आहे. बरोबर. त्याच्यातली गेले 4 वर्षांच्या मध्ये शासकीय योजनांमधून जेमतेम 350 हेक्टर जमीन फडकई योजना अंतर्गत आणली गेली आहे. याचा अर्थ जेमतेम 1% जमिनीवरती हे काम झालंय आणि याचा अर्थ स्पष्टपणे असं होतं की 1% जमिनीवरती हे काम केलं तर इतका मोठा या प्रकारे ही योजना बदनाम करायची. दुसऱ्या बाजूनी असं आहे की हे लोक 5 ते 6 महिने जास्तीत जास्त 7 महिने स्वतःच्या धान्य खात होते आणि नंतर त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतर करावं लागत होतं. 4 वर्ष अशा प्रकारची योजना केली तर त्यांचा जास्तीत जास्त उत्पन्न भाताचं उत्पन्न हा त्यांना 10 ते 11 महिन्यापर्यंत पुरत होता, यापेक्षा जास्त नाही. अगदी. अशा परिस्थितीत या क्षेत्रातला मॅलन्यूट्रिशन जर का खरोखरच कमी करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारची योजना केली पाहिजे. बरोबर. कपूर सर, थोडंसं थांबवते. तुम्ही सांगता या योजनेतला बदनाम करण्याची गरज नाही, पण मग या दुर्घटनेमागे नेमकी काय कारणं असू शकतात ही देखील तुम्हाला विचारणार आहे. पण सुरेश तळेकर, जर केवळ 1% जमिनीवर म्हणजे एकूण 30,000 हेक्टर सगळा कॅचमेंट एरिया आहे त्यातल्या 355 हेक्टरवर फक्त फडकई राबवलेली आहे आणि जसं कपूर सर सगळे आकडेवारी आणि वस्तुस्थिती सांगतायत अशा तऱ्हेने बचाव कार्य पूर्ण झालेलं नसताना, गावामध्ये दुःखाचं सावट असताना या सगळ्या प्रकरणाला एक आरोप प्रत्यारोपाचं वळण देणं तुम्हाला योग्य वाटतं का? मुळात आरोप प्रत्यारोप नाहीयेत. ही फडकई योजना अतिशय उत्तम योजना आहे. त्याच्यामध्ये मी आधीही बोललो की शासनाची अत्यंत चांगली योजना आहे. पण हे करत असताना आपल्याकडे भूवैज्ञानिक आहेत, माती परीक्षण करण्याकरता कृषी विभागामध्ये स्वतंत्र विभाग आहे. या संपूर्ण विभागांची जर तज्ज्ञ समिती, ही सगळे तज्ज्ञ लोक आपल्याकडे असताना आपण यांची मदत न घेता केवळ कृषी अधिकारी किंवा संबंधित विभागातले लोक जाऊन त्यांचे सगळे पेपर्स गोळा करणे आणि ती योजना कशा पद्धतीने आम्ही राबवतो आणि आलेला निधी आम्ही किती पटकन संपवतो याच्यावरती समाधानी आहेत. पण त्याच्यामुळे होणारे जर काही दुष्परिणाम होणार असतील तर या संदर्भातली देखील माहिती किंवा या संदर्भातला अभ्यास देखील आपला होणं फार गरजेचं आहे. त्याच्यावरती मी प्रकाशझोत टाकत होतो. योजना अत्यंत चांगली आहे. योजना चांगली असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत विश्वंभर चौधरी देखील आहेत ज्यांनी या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे. विश्वंभर चौधरी, नेमकं या दुर्घटनेमागचं कारण काय होतं हे शोधणं म्हणजे खूप मोठं एक चौकशी असणार आहे. नवं सरकार येईपर्यंत तरी ते पूर्ण होईल की नाही आपल्याला माहिती नाही. आरोप प्रत्यारोप होत राहतील. पण जो मूळ मुद्दा आहे की हे संकट जे आहे हे टाळता आलं असतं का? हे मानव निर्मित
प्रलंबित होतं का, याकडे येणं देखील गरजेचं आहे. तुम्ही देखील या पट्ट्यातल्या सगळ्या प्रश्नांचा गांभीर्याने अभ्यास केलेला आहे. एकूणच पश्चिम घाट असेल किंवा भीमाशंकरमध्ये होत असलेली बेलगाम अशा पद्धतीची वृक्षतोड असेल, ही देखील यामागे कारणीभूत आहे असं वाटतं का? हो, नक्कीच अगदी कारणीभूत आहे. इथून फक्त 30 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. एनरकॉनचा एक प्रकल्प चालू आहे. खासदार महोदयांना माहिती आहे तो प्रकल्प तिथे चालू आहे. मी आणि डॉक्टर माधवराव गाडगीळ आम्ही तिकडे काही कार्यकर्त्यांसह गेलो होतो. तर त्या एनरकॉन कंपनीनी वनजमीन ही आपली म्हणजे सगळ्यांची भारतीयांची असताना त्याला खाजगी गेट लावलाय आणि तिथून ते प्रश्न सुरू होतात. हा एका अर्थाने जर पाहिला तर आपण जसं मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणतो तसा हा आता सुपरमॅन मॅन कॉन्फ्लिक्ट असं झालेलं आहे असं मला वाटतं, की जिथं विकासासाठी जमीन पाहिजे म्हणून या लोकांना तिथून काढलं आणि त्यांचं पुनर्वसन अशा पद्धतीने केलं. मुद्दा असा आहे की पश्चिम घाट जो सगळा खिळखिळा होत चाललाय, सगळ्या राज्यात सगळ्या पक्षाच्या लोकांना हे चांगलं माहिती आहे कोण येतंय काय करतंय. एनरकॉन सारखी कंपनी कसे रस्ते करते, म्हणजे त्या काही अपरिमित हानी म्हणजे झाडं तोडली रस्त्यांसाठी, माती सगळी लूट झाली, गडद सारखी खाली गावं आहेत त्याही गावांवरती हा प्रसंग कधी येऊ शकतो. तेव्हा हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्या पुढे काही जायची कोणाची खरं म्हणजे एक प्रकारे इच्छाशक्ती नाही. मुद्दा असा आहे की हे एक विस्थापित गाव होतं, पुनर्वसन केलेलं. पुनर्वसन एवढ्या खालच्या दर्जाचं कसं झालं की एकही घर त्या खरं म्हणजे त्या लोंढ्यामध्ये टिकलं नाही. आता लक्षात घ्या, तिथे फक्त एक शाळा वाचली जिचं फाउंडेशन चांगलं होतं, जी पक्की बांधलेली होती. पुनर्वसनाची घरं का नाही अशी बांधली? चौधरी, विश्वंभर चौधरी, तुम्ही तर खूपच मूलभूत प्रश्न उपस्थित करताय. माझी जी माहिती आहे विश्वंभर चौधरी, माझी जी माहिती आहे त्यानुसार ही घरं देखील सरकारने बांधलेली नव्हती. अगदी 2 ते 3 गावांना घरं बांधून देण्यात आली होती, बाकीच्यांना फक्त मोबदला देण्यात आला होता. म्हणजे मूळ प्रश्न पुनर्वसनाच्या धोरणाकडे देखील येतो. तुम्ही जे मुद्दे उपस्थित करताय, इथे आरोग्याची सुविधा चांगल्या पद्धतीने गावामध्ये उपलब्ध नव्हती, एका हॉलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं अशी माहिती पुढे येते. त्यामुळे तुम्ही पुनर्वसनाचे अगदी मूलभूत मुद्दे उपस्थित करताय. खासदारांना देखील ते आपण नंतर विचारू. हो, नक्कीच. मुद्दा असा आहे पुनर्वसनाच्या मध्ये आणि सगळीकडे अलका हीच स्थिती आहे. आपण जर असं कुठे समजत असू की फक्त हे इथेच पुनर्वसन वाईट आहे असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये पुनर्वसनाची हालत सगळ्यात वाईट आहे, सगळ्यात खस्ता आहे. इसापूर सारखं 35 वर्षापासून तिथे पुनर्वसनच नाहीये. तेव्हा याची खरं म्हणजे विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून कोण काय करतंय मला माहित नाही, कल्पना नाही मला कधी विधानसभेत तो आक्रोश दिसला नाही, मला कधी संसदेत ते लावून धरलेलं दिसलं नाही की पुनर्वसनाचे देशात प्रश्न आहेत. पण आमच्या सगळ्याच पक्षांना विकासाची इतकी आस लागलेली आहे आणि तो कुठल्याही किमतीवर, माणसांच्या किमतीवर आणि पर्यावरणाच्या किमतीवर, ती आपली संस्कृती झाली आणि म्हणून आपण या प्रश्नांना तुच्छ समजतो. पुनर्वसनाच्या इतकी तर तुच्छता कशाच्याच वाटायला येत नाही आणि या माणसांच्या जीवावर विकास करून आपण ते करतो. त्यामुळे हा प्रश्न पुनर्वसनाचा तर आहेच. पण वाईट वाटलं की आज त्या भागामध्ये एक चांगला प्रगत दवाखाना नव्हता आणि अक्षरशः लोकांना, पेशंट्सना एका ओसरीवर झोपवल्यासारखे शाळेमध्ये झोपवले होते. लोकप्रतिनिधींना याची खंत वाटली पाहिजे, सरकार असो की विरोधी पक्ष असो, की आम्ही 66 वर्षांमध्ये किमान सुविधा, किमान खाटा तिथे असलेले 2 खाटा असलेलं एक रुग्णालय, किमान साधं अगदी रुग्णालय म्हणजे मोठं नाही, आम्ही नाही देऊ शकलो ना. आणि याच्यावर आमची संसद नाही बंद होत. आमच्या संसदेला बंद पाडलं जातं वेगळ्या राजकीय आरोपांखाली. आमची संसद अक्षरशः कित्येक वेळा अक्षरशः टाइमपास करते. आमची संसद गांभीर्याने पाहतच नाही. 118 वर्ष तर भूसंपादन कायदा करायला संसदेला वेळ लागला शेतकऱ्यांच्या हिताचा आणि आता तो लगेच बदलण्याचा पण नव्या सरकारने, मोदी सरकारने घाट घातलेला आहे. तेव्हा खरं म्हणजे हा व्यापक प्रश्न आहे. देशाची राजकीय व्यवस्था किती सडली आणि ती या दृष्टीने कशा दृष्टीने याच्याकडे पाहते, ह्या प्रश्नाकडे त्याचा खरा रोख असायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी अंकुश काकडे देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. पण त्याआधी आनंद कपूरजी, तुम्ही म्हणताय पडकई योजनेमुळे हे सगळं झालं नसावं. तुमचा काय अंदाज आहे? तुम्ही या गावामध्ये अक्षरशः आयुष्यभर काम करताय तिथल्या आदिवासींच्या विकासासाठी. तुमचा काय अंदाज आहे? सरकार किंवा मानवनिर्मित संकट असं ज्यावेळी आपण म्हणतोय, कोणत्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत? मला असं वाटतं मानव निर्मितचा काही प्रश्नच नाहीये. हे नैसर्गिक आपत्ती आहे. मी सरळ आपल्याला सांगतो, माळीण हा पुनर्वसित गाव नाही. माळीण हा गाव पाण्याच्या फुगवट्यापासून कमीत कमी 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. पवनचक्क्या आंबेगाव तालुक्यामध्ये कुठेही झालेल्या नाही, खेड तालुक्यामध्ये झालेल्या आहेत. आणि मोठी वृक्षतोड जी आंबेगाव तालुक्यामध्ये झाली ती 1962 ते 1965 दरम्यान झाली आणि तो सगळ्याचा कोळसा केला गेला आणि तो पुण्या मुंबईचे भूक भागवण्यासाठी केला गेला. इथली जी परिस्थिती आहे याच्यामध्ये 2003 मध्ये माळीणच्या अलीकडे 2 किलोमीटर अंतरावरती बोबरा नदीच्या काठी असलेला पांचाळे खुर्द गावामध्ये
भेगा पडल्या होत्या, सॉइल क्रीप झाला होता, झाडं 3-3, 4-4 फूट अंतरापर्यंत सरकली होती आणि तिथली लोक 42 टेम्पररी शेल्टर्स आम्ही समाजाच्या मदतीने आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने 5 महिने टिन शेल्टर्स केली होती. तिथे 6 महिने लोक तिथे राहत होती. हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजेत. आता आजच्या दिवसामध्ये मी या सगळ्या क्षेत्रामध्ये फिरून आलोय. जांभोरी काळवाडी नंबर 2 हा डोंगराचा साधारण मध्य क्षेत्रावरती बसलेला गाव आहे. त्याच्या पश्चिमेला मोठा खराड तुटलेला आहे. पिंपरीचा रस्ता बंद झालेला आहे. कुशिरे खुर्द गावाच्या जवळ रस्त्यावरती माती आलेली आहे. आमच्या मच्छी सोसायटीच्या लोकांच्या मत्स्य तलावामध्ये माती तुटून आलेली आहे. पिंपरीच्या रस्त्यावरती मोठा खराड तुटलेला आहे. तिथला रस्ता जवळपास 10-15 फूट उंचीच्या मातीवरती जाऊन अडकलेला आहे. तळेघर म्हाळुंगे रोडवरती 2 ठिकाणी असा प्रकाराचा खराड तुटलेला आहे. आपण कसे विसरणार की जांभोरी आणि मेघोलीच्या दरम्यान 2003 मध्ये मोठा खराड तुटलेला होता, जीवितहानी झाली नव्हती. 2005, 6, 7च्या दरम्यान नीट वर्ष आठवत नाही, पण त्यावेळेला आहुपेच्या साखरमाचवाडीवरती अशाच प्रकारे खराड तुटून लोकांच्या अंगावरती, घरांवरती दगड पडत होती. त्या लोकांना शासनाने आपणही मदत केली होती आणि नंतर मग सिद्धगडच्या बरोबरीने त्या लोकांना सिद्धगडच्या लोकांना रिहॅबिलिटेट करण्यासाठी दुसरी जमीन सुचवली गेली आहे. खेड तालुक्यातून सुद्धा भोमाळे गावामध्ये 15-20 वर्षापूर्वी असाच प्रकारे वरनं खराड तुटून आला होता. त्यावेळेला तर पवनचक्क्याही नव्हत्या, पडकही नव्हती, काही नव्हती. या प्रकाराचे छोटे मोठे खराड, छोट्या मोठ्या गोष्टी अनेक वर्षांपासून या परिसरात होतच आहेत. त्यामुळे मानव निर्मितीचा कुठे प्रश्न आहे? अगदी तुम्ही म्हणताय मानव निर्मितीचा प्रश्न कुठे? खासदार साहेबांना हा प्रश्न आपण विचारूया. इतकी मोठी यादी तुम्ही वाचून दाखवलेली आहे. हे संकट या सगळ्या परिसरावर आव असून उभं आहे आणि याकडे आपले लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने बघतायत हे बघावं लागणार आहे. आता एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर अंकुश काकडे असतील किंवा नागपूरहून आपल्या सोबत असलेले तज्ज्ञ असतील यांच्याकडे देखील जाणार आहोत. ब्रेकवर जाताना बघणार आहोत माळीणमधली दुर्घटना मानव निर्मित संकट आहे का? बघूया नागरिक काय सांगतायत. 91% लोक होय म्हणतायत. आनंद कपूर आता आपल्याला सांगतायत ही दुर्घटना जी आहे ती निसर्ग निर्मित आहे, पण उर्वरित पाहुण्यांचा त्याला विरोध आहे. ब्रेक नंतर पुढची चर्चा करूया. थेट जाणार आहे खासदारांकडे. शिवाजीराव, मगाशी विश्वंभर चौधरी यांनी उल्लेख केला आणि त्याबद्दल बोलावंच लागेल, कारण इनरकॉनच्या या प्रकल्पाकडे सगळेच जण बोटं दाखवतायत आणि केवळ या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आनंद कपूर जरी म्हणत असतील हे निसर्ग निर्मित आहे, तरी ज्या पद्धतीची निसर्गाची हानी, जो पश्चिम घाट आहे जो युनेस्कोने हेरिटेज लिस्टमध्ये आज नोंदवलेला आहे, त्याच्यावर ज्या पद्धतीचे अत्याचार आज मानव निर्मित विकासाच्या नावाखाली सुरू आहेत त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये. त्यामुळे खासदार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? खरं म्हणजे आता अनेकांची चर्चा मी ऐकली. आनंद कपूरजी म्हणाले की पडकई योजना चांगली आहे. पडकई योजनेच्या अंतर्गत फक्त 1% जमिनीमध्ये शेती सपाट करण्यात आली. पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सर्वाधिक जास्त मशिनरीचा वापर JCP, ट्रॉलर, ब्रेकर, ब्लास्ट सर्वाधिक जास्त वापर त्या परिसरामध्ये झाला. कदाचित ते पडकईची कामं झाली नसेल, अन्य काही कामं झाली असतील, परंतु त्याचा परिणाम नक्कीच या कालच्या घटनेवर झाला असं मला वाटण्यास पुरेशी शंका येण्यासारखी जागा आहे. राहिला दुसरा प्रश्न पर्यावरणाचा ऱ्हास, एनरकॉन असेल किंवा बाकी असेल. एनरकॉनच्या संदर्भामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगेल की एनरकॉननं त्या परिसरामध्ये जी काही कामं केलेली आहेत ती अतिशय चुकीची कामं केलेली आहेत. त्याला शासकीय अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून त्यांना कामं करून दिली आणि त्यांनी मनमानीपणाने हा संपूर्ण प्रदेश हा एनरकॉन कंपनीच्या मालकीचा आहे अशा प्रकारचं समजूत त्या कंपनीची झालेली आहे. काही दिवसापूर्वी मी त्या परिसरात गेलो असता माझीसुद्धा गाडी त्या ठिकाणी अडवण्यात आली होती. म्हणजे अशा प्रकारचं सरकारनं त्यांना काय कुठल्या प्रकारची परमिशन दिली मला माहिती नाही, कारण मी सुद्धा त्या कंपनीवर त्या कामावर ऑब्जेक्शन गेल्या 5-6 वर्षापूर्वी घेतलं होतं. नंतर पर्यावरण खात्यानं मला विचारणा केली की इथं ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प होणार आहे, तर तुमची भूमिका काय? तर त्यात झाडाची नुकसान होणार नाही. मी त्यांच्याकडनं अंडरटेकिंग लिहून घेतलं होतं की जर झाडाची नुकसान होणार नसेल
पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल तरच त्या कंपनीला परमिशन द्यावी. अशा प्रकारचं घटना साधारण 5 वर्षापूर्वीची आहे. परंतु नंतर कंपनीने ज्या पद्धतीनं कामं चालू केली आहेत आणि ज्या पद्धतीनं कंपनीचे व्यवहार आहे आता हे अतिशय संशयास्पद आहे. आणि कदाचित ही घटना भीमाशंकरमध्ये झाली, उद्या खेडमध्ये सुद्धा होऊ शकते जिथं एनर्कॉन कंपनीचा प्रकल्प आहे. तुम्ही गंभीर धोका व्यक्त करताय. आपल्यासोबत अंकुश काकडे देखील आहेत. अंकुश काकडे, सरकारनं खरं तर समोर येऊन या सगळ्याची उत्तरं दिली पाहिजेत. बचाव कार्य तर सुरू राहणार आहे, पण आसपासचे लोक जे असं म्हणतात की जात्यात आहोत आणि सुपात आहोत, सुपात असणारे जे सगळेच जण नागरिक आहेत, या परिसरातले लोक आहेत, ते घाबरलेले आहेत. आणि इनरकॉन आज खुलेपणाने खासदार असं सांगतायत, भीती व्यक्त करतायत की उद्या खेडमध्ये हा प्रकार घडला तर आम्हाला आश्चर्य वाटायला नको आणि हे संकट मानव निर्मित आहे, असं काय म्हणाल? माळीण गावामध्ये काल घडलेली दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आणि दुर्दैवाबरोबरच ती अनपेक्षित होती असं देखील सकृत दर्शनी दिसतं. आज या चर्चेमध्ये सहभागी झालेले खासदार साहेब असतील, आनंद कपूर असतील, विश्वंभर चौधरी असतील किंवा उल्हास दातेंचं अजून मत आपण घेतलं नाही. ही नेमकी घटना कशामुळे घडली? पडकई योजनेमुळे झाली का त्या ठिकाणी होणाऱ्या पवनचक्क्यासाठी पवनचक्क्याचे बांधकाम होत होतं त्याच्यामुळे घडली का आणखी कुठल्या कारणामुळे घडली? याच्यावरती आपण चर्चा करतोय. आपण जे सहकारी माझे समवेत आहेत त्यांच्यामध्ये देखील एकमत नाही. आनंद कपूरांचं म्हणणं आहे की पडकई योजनेमुळे ही काही दुर्घटना घडलेली नाही. अतिशय थोड्या जागेवरती जमिनीवरती ही पडकई योजना राबवली जाते आणि त्यामुळे अशी दुर्घटना घडणार नाही, निसर्ग निर्मित आहे. मला असं खासदार साहेबांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात की पडकई योजना राबवत असताना ती मनुष्याने ती त्या ठिकाणी काम करायला हवं, पण त्या ठिकाणी यांत्रिकीकरण केलं जात आहे. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आता काही गोष्टीच्या बाबतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग करून घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. मनुष्यबळ त्या ठिकाणी असलेलं मनुष्यबळ किती आहे, काय या सगळ्या गोष्टीचे विचार मी या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. आनंद कपूर असतील, उल्हास दाते असतील किंवा त्या परिसरामध्ये काम करणारे आमचे खासदार असतील, विश्वंभर चौधरी असतील, या सगळ्या मंडळींनी त्या क्षेत्रामध्ये काम केलंय. मला असं वाटतं की ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे या घटनेची राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे. ती समिती नेमल्यानंतर त्या समितीने लवकरात लवकर अहवाल दिला पाहिजे. तो देत असताना नेमकं कोणत्या कारणामुळे ही घटना घडली आणि ती जी घटना घडली त्या घटनेला कोण जबाबदार आहेत. एकीकडे आमचे सतीश तळेकर सांगतायत की कृषी खात्याचे कृषी अधिकारी त्या ठिकाणी जबाबदार आहेत. मला वाटतं त्यांची चौकशी करावी. त्याच्यामध्ये ते जर का दोषी ठरले असतील, पडकई योजनेमुळे जर का ती घटना घडली असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे. पवनचक्क्याच्या बाबतीमध्ये आनंद कपूरांनी सांगितलं की पवनचक्क्या त्या ठिकाणी नाही आहेत, खेड याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण कुठे गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज आपल्याकडे दुर्दैव असं आहे की अशी एखादी घटना घडते, आपण वाहिन्यांवरती वर्तमानपत्रावरती सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो, महिना 2 महिने ते दुःख व्यक्त करतो आणि 2 महिन्यानंतर पुन्हा ते विसरून जातो आणि एरे माझ्या मागल्या होतं. विश्वंभर चौधरींनी इनरकॉनच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये माहिती घेतली. खासदार साहेबांनी त्या संदर्भामध्ये सांगितलं की आज जी घटना घडली जर आपण त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर खेडमध्ये ती घटना घडेल. मला वाटतं की राज्य सरकारने, पर्यावरण खात्याने या बाबतीमध्ये याची दखल घेतली पाहिजे. दखल घेतली पाहिजे अशी सगळ्यांचीच अपेक्षा. आपण बघू ही दखल घेतली जाते का. पण सुरेश तळेकर तुम्ही काय म्हणताय, कारण सातत्याने अंकुश काकडे जे बोलतायत त्यामध्ये तुम्हाला काहीतरी बोलायचंय. मुळातच निसर्ग आपल्याला प्रत्येक वेळी काही सूचना करत असतो. अशी काही एखादी घटना घडत असेल तेव्हा मला आवर्जून या माळीण गावचा उल्लेख करावासा असं वाटतो की आम्ही एका माळीण गावच्या जे स्थानिक व्यक्तीशी बोललो आणि त्यांनी असं सांगितलं की माळीण गावामध्ये यापूर्वी जमिनीतनं कधी ओल येत नव्हती आणि 2 दिवसापूर्वी, या घटनेच्या 2 दिवस पूर्वी त्यांच्या घरामधनं प्रचंड प्रमाणामध्ये ओल जाणवत होती आणि त्याचं कारण त्यांना कळत नव्हतं. याचाही इथे अभ्यास केला गेला पाहिजे की जर एवढ्या वर्षामध्ये 40-50 वर्षामध्ये त्या माळीण गावामध्ये जमिनीतनं घरांमध्ये ओल येत नव्हती, पण या घटनेच्या पूर्वी 2 दिवस पूर्वी त्यांच्यामध्ये घरामध्ये जर प्रचंड प्रमाणात खालनं जमिनीतनं जर ओल येत होती, याचाच अर्थ ते पाणी त्या डोंगर भागामध्ये मुरून त्या खालच्या जमिनींमध्ये येत होतं आणि तो भाग सगळा सखल झाला होता, भुसभुशीत झाला होता. त्याच्यामुळं ही संपूर्ण लँडस्लाईड झाली असा प्राथमिक अंदाज आहे.
तुम्ही अंदाज व्यक्त करता आणि याबद्दलच अधिक बोलण्यासाठी उल्हास दाते सर नागपूरहून आपल्या सोबत आहेत. दाते सर, तुम्ही ही सगळी चर्चा अत्यंत शांतपणे ऐकताय. खूप माहिती आता पुढे येते, निष्कर्ष काढले जात आहेत, पण अशा कोणत्या निष्कर्षापर्यंत घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोहोचणं हे योग्य आहे का? मी गुगलवर या भागाचे नकाशे पाहिले हां. आणि हे जे लोक सांगतायत की 4% 5% उतार होता, हे त्यावरून मला वाटत नाही. उतार कुठेही मला 10 ते 12% पेक्षा कमी वाटत नाही. या उतारावर जर प्रचंड पाऊस पडला आणि त्यात माती मिसळली गेली तर त्यांनी किती नुकसान होऊ शकतं याची आम्हाला मायनिंग इंजिनियर्सना फार चांगले अनुभव आहेत आणि कित्येक वेळा आम्ही फसलो आहोत या गोष्टीमध्ये. माझा एक अनुभव सांगतो. एका खालच्या खाणीत जायला एक बोगदा केला होता, तो मातीच्या जागेतनं जात होता. तिथे आम्ही डिझाईन करून 10 बाय 12 गर्डर्सचे अँगल्स लावून सपोर्ट केले गर्डर्सचे. एक दिवस मोठा पाऊस आला, त्या मातीत पाणी शिरलं आणि कपडा पिळावा तसे ते गर्डर्स पिळल्या गेले. विचार करू शकता 10-12 घराचे गर्डर्स असे पिळल्या जाऊ शकतात? कारण माती आणि पाणी मिसळली की त्याचा जो फोर्स येतो तो अकालनीय आहे, तो तुम्ही कधीही विचार करू शकत नाही. आम्ही जेव्हा खोल खाणीत जातो तेव्हा आम्ही डिझाईन करताना हा विचार करतो की 24 तासात गेल्या 50 वर्षात 24 तासात किती पाऊस आला, किती वर्षभरात पाऊस आला याच्याशी आमचा काही संबंध नाही. कारण थोडा बहुत पाऊस आला तर आम्ही नेहमीच हे करतो. पण एका 24 तासात जर एका 50 वर्षात 250 मिलीमीटर 10 इंच पाऊस आला असेल तर ती परिस्थिती फार वेगळी आहे. आणि मला वाटतं इथे असला काही प्रकार झाला. त्यामुळे ज्या लोकांनी हे डिझाईन केलं त्यांनी हे व्यवस्थित त्याचा विचारच केला नाही. हे जे भूवैज्ञानिक होते त्यांना तर हे समजतही नव्हतं असं मला वाटतं. तुम्ही गंभीर आरोप करताय दाते सर. तुम्ही जी प्राथमिक माहिती सांगताय आणि आता आपल्याला तळेकर जे सांगतायत किंवा आतापर्यंत जी माहिती पुढे येते की इथली झाडं जी होती ही काही अंतरावर सरकलेली दिसत होती, याबद्दलचा अभ्यास झाला नव्हता. कुठे तडे गेले असतील तर ते अभ्यास झाले नव्हते. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्याचा आधी अंदाज बांधता येऊ शकला असता? बिलकुल येऊ शकला असता. आम्ही खाणीतनं काम करतो, आम्ही आता अंदाज बांधूनच काम करतो. नाही तर मोठाले डिझास्टर झाले असते. मी कुद्रेमुखची खाण पाहिलेली आहे. जवळजवळ 10 वर्ष मी तिथे कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. ती वेस्टर्न घाट्समध्येच आहे. वर्षाला 6000 मिलीमीटर पाऊस पडतो तिथे, 100-200 इंचाच्या वर. इथे तर काहीच पडलं नाहीये. तिथे खाण चालवली आम्ही 25 वर्ष. तिथेही हे प्रकार होत नव्हते असं नाही, पण याचा सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही खाण चालवली. त्यामुळे असे मोठाले अपघात तिथे कधीच झाले नाही. मुख्य विचार करून हे काम केल्या गेले नाही याबद्दल माझ्या मनात मुळी शंका नाही. आम्ही जर खाणीच्या लोकांनी डिझाईन केलं असतं ते हे जे बांध बांधून शेती केली आम्ही कधीच केली नसती. कारण पाणी अडवून जर तुम्ही त्याला मातीत मिसळलं तर ते काय करू शकतं याचा तुम्हाला सिव्हिलियन लोकांना कधीच अनुभव येऊ शकत नाही. मला 2दाच अनुभव आहे आयुष्यात, पण जे पाहिलं ते अजूनही माझ्या मनात घर करू नये. आणि अगदी आज आपण जी या गावातली मळीण गावातली दृश्य बघतोय, ही दृश्य देखील प्रत्येकाच्या मनामध्ये असा थरकाप उडवणारी आहेत. हा सगळा गावाचा चिखल झालेला दिसतोय. विश्वंभर चौधरी ब्रेक घेणार आहे, पण त्याआधी दाते सर जे सांगतायत की या सगळ्याचा अंदाज नाही, अभ्यास नाही, म्हणजे पश्चिम घाटाचा संपूर्ण एक अभ्यास करणं, या भागातल्या ज्या वस्त्या आज धोक्याच्या पातळीमध्ये राहतायत. आज शरद पवार यांनी खूप सहजपणे सांगितलं की डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना आपण तिथून हलवलं पाहिजे असं. पण हे इतकं सोपं आहे का की सरकारने शहरांवरचा भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या या सरकारने थोडंसं गाव कुशीत, डोंगर कुशीत आणि अगदी पश्चिम घाटाच्या कुशीत राहणाऱ्या या गोरगरीब गावकऱ्यांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे? नाही, असं काही हे एकच गाव नाही. महाराष्ट्रात अनेक गाव आहेत पश्चिम घाटात. बरोबर. आणि त्यांचं एक स्वतःचं असं डिझाईन आहे की जे बऱ्याच काळापासून चालत आलेलं आहे. त्या डिझाईनला काही धक्का नाही लागलेला. मला माहित नाही, पुनर्वसनाच्या मुद्द्यावर मी पुन्हा अभ्यास करेन. माझ्या माहितीप्रमाणे हे डिंभेचं पुनर्वसन आहे, पण त्या विषयावर आपण ते पुन्हा एकदा अभ्यास करून बोलू. मुद्दा असा आहे की दाते सरांनी सांगितलं हे अगदी बरोबर आहे. ते मायनिंग इंजिनियरच्या एका परिप्रेक्ष्यातून ते बोलत होते. पश्चिम घाटाचा आजपर्यंत जो अभ्यास झाला तो इकॉलॉजीच्या संदर्भात आता गाडगीळ समितीच्या आणि कस्तुररंगन समितीच्या अनुषंगाने झाला, तो जंगलाच्या अनुषंगाने झाला, पण तो डिझास्टरच्या अंगाने झालेला नाहीये.
ज्यामध्ये मायनिंग इंजिनियर्सची गरज आहे, ज्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्सची गरज आहे, स्लोप कुठे किती आहेत, ठराविक उतारावर घरं बांधता येत नाहीत. आपल्याकडे परवानग्या देताना सुद्धा ठराविक पेक्षा जर जास्त उतार असेल तर तिथे परवानगी दिली जात नाही बांधायला. तर त्या स्लोप अनालिसिस असं ज्याला म्हणतात ते स्लोप अनालिसिस कुठे झालेलं नाहीये. पश्चिम घाटाचा त्या अनुषंगाने डिझास्टर म्हणून आणि सगळ्या मल्टीडिसिप्लिनरी असं ज्याला विज्ञानाच्या भाषेत म्हणतात की केवळ इकॉलॉजी किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स न घेता मायनिंग असेल, सिव्हिल असेल, मॉर्फॉलॉजिकल त्यातले काही बदल असतील तर बरोबर. जिओ मॉर्फॉलॉजिकल ते पाहावे लागतील, अगदी. जिओलॉजीचा अभ्यास असेल, हे सगळं करून इंटिग्रेशन करून पश्चिम घाटाचा अभ्यास गरजेचा आहे असं मला वाटतं. आता पवार साहेबांचं जे विधान आहे की लोकांना उठवलं पाहिजे तिथून, तर मी असं म्हणेन की आणि अत्यंत आता माझ्या ते अतिशय ज्येष्ठ स्नेही काकडे साहेब आहेत, मी असं म्हणेन की बाकीचं जाऊ द्या, निदान आपल्या पर्वतीचं एक मॉडेल म्हणून विचार करा पुण्याच्या, की पर्वतीचं सुद्धा कधी असं होऊ शकतं. पर्वतीची वस्ती सुद्धा कदाचित तिकडे माती जर लूज झाली, पर्वतीवर आणखी वृक्षतोड आणखी झाली, डोंगर उघडे पडले तर ते होऊ शकतं. वारजेच्या झोपडपट्टीत होऊ शकतं. माझं म्हणणं आहे की कुठेतरी प्रयोग करायला काय हरकत आहे. पुण्यात तर महापालिका राष्ट्रवादीची आहे, एक प्रयोग करा ना. म्हणजे आपण राजकीय संतुष्टीकरण किती दिवस करत राहणार की नाही, झोपडपट्टी पण हटवायची नाही, हे पण आमचेच आहे, त्यांना पण दुखवायचं नाही, हे किती दिवस. फक्त म्हणजे पर्यावरणाच्या जीवावर दुखवायचं असेल तर गोष्ट वेगळी, पण पवार साहेबांच्या बाबतीत लोकांचा एक असाही कल मला फेसबुक आणि ट्विटरवरून येतोय रिस्पॉन्स की पुन्हा वेगवेगळं लवासा तिथे करायचं का काय, हाही एक धोकादायक प्रश्न लोकांच्या दृष्टीने आहे. पण मला असं वाटतं की गावं उठवणं हा काही पर्याय नाही, त्याचा अभ्यास करणं. आणि जर काही असं म्हणजे मी काय अंधश्रद्धेने म्हणत नाही की सगळी गावं असेल तशी राहू द्या, काही गावं जर धोकादायक दिसली तर त्याचंही पुनर्वसन करावं. त्या बाबतीत कुठली अंधश्रद्धा आपण बाळगता कामा नये. विज्ञान हे शेवटी अंधश्रद्धेवर चालत नाही, पण वैज्ञानिक तथ्य तपासणं, त्यांची सुरक्षिततेचं एक ऑडिट पश्चिम घाटाचं सगळ्या करणं आणि माणसांच्याच बाबतीत नाही तर ते निसर्गाच्याही बाबतीत करणं, मला असं वाटतं की या स्टेप्स महत्वाच्या आहेत. पश्चिम घाटाची जी चाळण उडवली चालली आहे वेगवेगळ्या प्रकल्पांनी, जे पश्चिम घाटाला एक प्रकारे खरं म्हणजे एक चाळण उडवलेली आहे पश्चिम घाटाची पूर्ण, तर ते पर्यावरणीय ऱ्हास आज ह्या घटनेत तो महत्वाचा आहे का नाही मला माहित नाही. कदाचित आनंद कपूर जी म्हणतायत ते फार सिनियर आहेत, मी ऍक्सेप्ट करेन की कदाचित त्याच्यात मानवनिर्मित नसेल, पण मानवनिर्मित होणार नाही अशी शक्यता अजिबात नाही. शेवटचा एकच उल्लेख करतो, कधीतरी एनॉर्कॉनच्या प्रकल्पावर जर आपण चर्चा केली तर अतुल काळे नावाचे पत्रकार कार्यकर्ते, त्यांनी खूप सोसलं तिथे, खूप छळ सोसला. तर आता तरी एनर्कॉन सारख्या कंपन्यांवर विचार करावा, एवढं तर आपण निश्चित या चर्चेच्या तुम्ही निमित्ताने म्हणू विचारासाठी शकतो असं खूप मला वाटतं. मुद्दे सांगताय, या सगळ्यावर विचार होणार का हे बघावं लागेल. पण आता मात्र एक ब्रेक घेणार आहोत. माळीणमधली दुर्घटना मानवनिर्मित संकट आहे का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया नागरिक काय सांगतायत. 90% लोक होय म्हणतायत. खूप महत्वाच्या तांत्रिक गोष्टींचा उल्लेख आताच विश्वंभर चौधरी यांनी केलेला आहे. 2009ची आठवण असेल, कोकणामध्ये आलेला जो पूर होता, पार काणकोणला उद्ध्वस्त करणारा, आणि तिथे देखील अशा प्रकारचं मडस्लाइड होऊन अख्खच्या गावच्या गाव गाडलं गेलं नव्हतं पण उद्ध्वस्त झालेलं होतं, ज्याची पुनर्बांधणी झालेली आहे. आणि 2005-06 मध्ये जुई दासगाववर जे संकट ओढवलं, दासगावचं पुनर्वसन अजूनही बाकी आहे. त्यामुळे खूप साऱ्या प्रश्नांची सरकारला उत्तरं विचारायची आहेत. ब्रेक नंतर चर्चा करूया. माळीणमधल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 41 जणांचे बळी गेलेले आहेत, मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. आणि ही सगळी दुर्घटना जी आहे ती मानवनिर्मित आहे असा आरोप केला जातोय. या क्षणाला आपल्या सोबत आहेत विधानसभेचे अध्यक्ष आणि या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप वळसे पाटील. पाटील साहेब, सगळ्यात गंभीर आरोप आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे ती म्हणजे इथे जी योजना राबवण्यात आली आणि या योजनेसाठी ज्या प्रकारची यंत्रसामग्री वापरण्यात आली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कृषी अधिकाऱ्यावर दाखल करावा आणि कंत्राटदारावर अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि तुमच्या संगनमताने हे सगळं झालं असं देखील बोललं जातंय. काय वस्तुस्थिती आहे? मुळामध्ये माळीणला जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या संदर्भामध्ये बरीच चर्चा तुमच्या चॅनलवर सुरू आहे. पहिली एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की या माळीण गावची एकूण लोकसंख्या 950 पेक्षा जास्त आहे आणि ही जी घटना घडली आहे ही वाड्या वस्त्यांमध्ये नाही तर माळीण गावामध्ये घडलेली आहे, जिथे साधारणपणाने 70 घरामध्ये साधारणपणाने 158 ते 160 लोक त्या परिसरामध्ये राहत होते. आता आपला दुसरा प्रश्न असा आहे की हे संकट मानव निर्मित आहे का निसर्ग निर्मित आहे. तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो याच्यामध्ये मानव निर्मित काही नाही. त्याचं कारण असं की आपण ज्या पडकईच्या संदर्भात चर्चा करत आहात ती पडकईची योजना जिथं ही घटना घडलेली आहे त्याच्या कोणत्याही भागामध्ये
राबवलीच गेली नाही. वळसे पाटील साहेब थोडंसं थांबवते. आपल्यासोबत खासदार देखील आहेत शिवाजीराव अढळराव पाटील, आणि ते असं म्हणतायत की या संपूर्ण घटनेमागे इथे यंत्रांचा जो वापर झाला तो जबाबदार आहे. एकच मिनिट फोन लाईनवर राहा. खासदार साहेब, आता वळसे पाटील जे सांगतायत ते तुम्हाला पटतंय का? नाही, कदाचित त्यांचं म्हणणं बरं असेल, परंतु त्या परिसरामध्ये यंत्रांचा सर्वाधिक जास्त वापर, किंबहुना मी सांगेल महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त यंत्राचा वापर त्या परिसरामध्ये होतोय. ठीक आहे. ते पडकई योजना असेल किंवा काय असेल, त्यांना मान्य नसेल किंवा आनंद कपूरला मान्य नसेल तर मी माघार घेतो, परंतु मी एवढं आवर्जून सांगेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मशिनरीचा वापर त्या परिसरामध्ये होतोय. आणि 2008, 2010, 2012 ह्या 4ही वर्षे मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्या ठिकाणी डोंगराला भगदाड पडतायत, भेगा पडतायत अशा प्रकारचं सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर ठीक आहे. काही कारवाई प्रशासनाकडनं झालेली नाही. ठीक आहे. वळसे पाटील साहेब, काय उत्तर आहे? तुम्ही मला जर पूर्ण बोलू देणार जर असाल हा, बोला बोला. तरच मी बोलतो, नाहीतर मग तुम्ही तुमची चर्चा तुमच्या पद्धतीने सुरू ठेवा. नाही, बोला बोला. मी आपल्याला हे सांगत होतो की या भागामध्ये जिथे ही घटना घडलेली आहे त्या भागामध्ये पडकईचा कार्यक्रम राबवला गेलेला नाही. जरूर माळीण गावामध्ये पडकईचा कार्यक्रम राबवला गेला, परंतु तो पसारवाडी, चिंचेचीवाडी, कोकणेवाडी, झांजरेवाडी, पोटेवाडी या परिसरात हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे. या परिसरामध्ये उतार खूप जास्त असल्यामुळे इथे हा पडकईचा कार्यक्रम राबवला गेला नाही. आता कार्यक्रम राबवला गेलेला नसताना पडकईमुळे दुर्घटना घडली का निसर्गामुळे दुर्घटना घडली, हा तज्ज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून जरूर याच्या संदर्भामध्ये निर्णय केला पाहिजे. दुसरी गोष्ट, पडकईचा कार्यक्रम हा 45 गावामध्ये राबवला जातो आणि ही योजना आता नाही, पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने करत होते. आता शासनानं आदिवासींना मदत करण्यासाठी याच्यामध्ये निधीचा त्या ठिकाणी उपलब्धता करून दिल्यामुळं त्याच्यामध्ये उपयोग होतो. ठीक आहे. विश्वंभर चौधरींच्या माहितीसाठी मी सांगतो, माळीण गाव हे विस्थापित गाव नाही, हे मूळ गाव आहे आणि मूळ गावामध्येच या ठिकाणी लोक राहतात. आता दुसरी जी गोष्ट आपण जी सतत सांगताय की ज्याच्यामध्ये माझ्या संमतीने किंवा आणखीन कोणाचे तरी काहीतरी आरोप जे आहेत, मुळामध्ये या एरियामध्ये असणारं फॉरेस्ट, या एरियामध्ये असणारं अभयारण्य, या एरियामध्ये असणारं इको सेन्सिटिव्ह झोन, याच्यामुळं या कुठल्याही एरियामध्ये हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही. आता पडकईची योजना काय ही आपण समजून घेतलेली नाही. खरं तर आनंद कपूर साहेबांनी ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेली आहे. लहान लहान शेतकऱ्यांची खाचरं ज्यावेळेला वाहून जातात पावसाळ्यामध्ये, त्यावेळेला ती खाचरं पुन्हा दुरुस्त करण्यासाठी किंवा डोंगर उताराला त्यांना एक छोटंसं शेत निर्माण करण्यासाठी सरकारची ही योजना आहे. अगदी बरोबर आहे. वळसे पाटील साहेब, तुम्ही जो मुद्दा मांडताय तो समजलेला आहे, पण एक शेवटचा प्रश्न विचारते, कारण चर्चेची वेळ संपलेली आहे. आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून चर्चेत सहभागी होण्यासाठी विनंती करत होतो. वेळ संपत आली. एक शेवटचा प्रश्न विचारते. या परिसरातल्या इतर गावांवर जो धोका आवासून उभा आहे त्यासाठी सुरक्षिततेच्या ज्या तपासण्या, अभ्यास करण्याची मागणी केली जाते, त्याची दखल सरकार पक्षातले एक महत्त्वाचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही घेणार आहात का? मुळामध्ये माझा आधीचा प्रश्न पूर्ण झालेला नाही. मी तुम्हाला त्याच्यामध्ये हेच सांगतो आहे की मुळामध्ये एखाद्या गावामध्ये अशी दुर्घटना घडल्यानंतर तिथल्या मदत करायच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या ऐवजी, तिथं चांगलं काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी असे वादाचे मुद्दे या ठिकाणी निर्माण करणं, आणि जे तळेकर आहेत ते तळेकर आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांचे अनेक डिपार्टमेंटमधली अनेक त्यांना माहिती अशा पद्धतीने पाहिजे असते आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केस दाखल केली काय नाही हा तपासाचा प्रश्न आहे आणि यंत्रणा त्याच्या बाबतीत काय काळजी घ्यायची ती घेईल. परंतु अशा प्रकारची घटना कुठेही घडू नये हीच भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे. आजपर्यंत या भागातल्या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, आदिवासींना रोजगार मिळवून देण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता
गेले 25 वर्ष या परिसरामध्ये काम करतो आहे. आनंद कपूरजी तितकेच वर्ष त्या परिसरामध्ये काम करतायत. त्यामुळं अशा प्रकारचे आरोप एखाद्या चॅनलच्या माध्यमातून करणं, खरं म्हणजे तर तुमचा हा जो पोल आहे त्या पोलची जर आकडेवारी तुम्ही मला जर उपलब्ध किंवा डेटा उपलब्ध करून दिला, त्या लोकांचंही मतपरिवर्तन करायला मला त्याच्यामध्ये प्रयत्न करता येईल. ठीक आहे, वळसे तुम्ही जर पाटील, त्याच्या- धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपल्या चर्चेचा वेळ संपलेला आहे. सुरुवातीपासून आमदार दिलीप वळसे पाटील यांना या चर्चेत सहभागी होण्याची विनंती केलेली होती, पण कार्यक्रमाची वेळ संपल्यावर त्यांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचं पूर्ण म्हणणं आपल्याला दाखवता येणार नाहीये. पण सगळ्यात गंभीर प्रश्न सर्व तज्ज्ञांनी उपस्थित केलेले आहेत ते म्हणजे माळीण गावातली दुर्घटना आपण बघतोय, बचाव कार्य बघतोय, तिथली विदारक परिस्थिती बघतोय. यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. नेमकी कारणं काय आहेत याचा शोध घेतला जातोय. पण पुढचं संकट जे उभं राहिलेलं आहे त्यासाठी कोणती उपाययोजना सरकार करणार आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. आजचा दुसरा सवाल याच विषयावरचा होता. त्यामुळे केवळ टीव्ही चॅनेल्सवर आरोप केले जात आहेत हे देखील योग्य नाहीये. याची दखल राजकारण्यांनी घेतली पाहिजे. आज इथेच थांबूया. सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देऊया. शेवटी जनतेचा कौल बघूया. माळीणमधली दुर्घटना मानव निर्मित संकट आहे का, आपला आजचा सवाल होता. 90% लोक होय म्हणतायत. मानव निर्मित याचा अर्थ पडकई योजनेला केवळ कोणी दोष देत नाहीये, तर एकूणच पश्चिम घाटावर जे अत्याचार केले जात आहेत याची दखल सरकार घेणार आहे का, हा प्रश्न आहे.